11th ॲडमिशन 2024-25ची आज फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। तर मेरिट लिस्ट ही संध्याकाळपर्यंत साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कशी चेक करायची, जशी आपण प्रोव्हिजनल चेक केली तशीच आपण फायनल चेक करू शकतो। तरीसुद्धा लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यात येणार आहे की लिस्ट कशी चेक करायची आणि यानंतर काय करायचं। तर आता विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण होतील की आता मेरिट लिस्ट लागलेली आहे फायनल, तर आता यानंतर आम्हाला काय करायचं आहे। तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे। 27 तारखेला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, कारण ॲज पर टाइम टेबल जो टाइम टेबल मिळालेला आहे आपल्याला 11th ॲडमिशन डिपार्टमेंट यांच्याकडून, तर टाइम टेबलनुसार तुम्ही काहीच करायचं नाही आहे। कारण 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर आता कोणतेही चेंजेस किंवा कोणतीही काही होऊ शकत नाही। आता आपल्याला 22 ते 26 या दरम्यान काहीच करायचं नाही आहे। म्हणजे इथून 4 ते 5 दिवस आपल्याला 11th ॲडमिशनमध्ये कोणतीही प्रोसेस करायची नाही आहे। अपडेटसुद्धा काही चेक करायची नाही। डायरेक्ट आता तुम्हाला 27 तारखेला अपडेट चेक करायचे। सकाळी 10 वाजता तुम्हाला कॉलेज अलॉट होतील। तशा प्रकारे तुम्हाला मेसेजसुद्धा येणार आहे आणि तुम्हाला साईडवर जाऊनसुद्धा चेक करता येणार आहे की आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे, म्हणजे कोणतं कॉलेज मिळालेलं आहे। याचीसुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि अलॉट झाल्यानंतर काय करायचं या संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतरही फायनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कारण मेरिट नंबर जो मिळाला होता या अगोदर तुम्हाला तो मेरिट नंबर चेंज होऊ शकतो तुमचा। त्यामुळे सर्व अपडेट आपण आज संध्याकाळपर्यंत चेक करू। जशी अपडेट आली तशी तुम्हाला अपडेट देण्यात येईल। आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपडेट देण्यात येईल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा। तर 11च्या ॲडमिशनसाठी पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर कोणाला कोणती अपडेट पाहिजे असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, टेलिग्राम चॅनलवर मेसेजसुद्धा करू शकता। तर 11साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।